महापालिका निवडणुकीकरिता एक खिडकी योजना तात्काळ कार्यान्वित करा। ठाणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय पक्ष, उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी यांना निवडणूक विषयक तसेच प्रचारासंबंधी विविध परवानग्या प्राप्त करणे सोयीचे व्हावे याकरिता लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ज्या प्रकारे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये एक खिडकी योजना राबवण्यात येते त्याच धर्तीवर महापालिकेतही एक खिडकी योजना तात्काळ कार्यान्वित करावी अशी आग्रही मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते तथा ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी ठाणे महापालिका आयुक्त सौरभराव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे। ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार असून सर्वच राजकीय पक्षांसह अनेक इच्छुक उमेदवारांची जोरात तयारी सुरू आहे। निवडणूक आयोगाने आचारसंहिता लागू केल्यानंतर राजकीय पक्ष तसेच उमेदवार कामाला लागले आहे। त्यानुसार पदयात्रा, वाहन व्यवस्था, जाहीर सभा, कोपऱ्या सभा, प्रचार सभेसाठी मैदान परवाना, लाऊडस्पीकर परवानगी आदी विविध परवानग्या राजकीय पक्ष व उमेदवारांच्या सहज उपलब्ध होणे गरजेचे आहे। अत्यंत तोकड्या वेळात अनेक गोष्टी जमवायच्या असतात, त्यामुळे उमेदवार अक्षरशः मेटाकुटीला येतात। विनाकारण सर्व प्रभाग समित्यांमध्ये फिरायला लावून त्यांना त्रास होईल अशी कृती करू नये। फारच कमी कालावधीसाठी ही व्यवस्था करावी लागणार आहे। यासाठी निवडणूक आयोगाकडून सूचित करण्यात आल्याप्रमाणे सर्व संबंधितांनी नमूद केलेल्या आवश्यक कार्यपद्धतीचा अवलंब करून सर्व परवानग्या बिनचूक व विहित कालावधीमध्ये देण्याची कार्यवाही करण्यासाठी एक खिडकी योजना कक्ष सुरू करण्यात यावा, ज्यामुळे निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांना लागणाऱ्या परवानग्या ना हरकत प्रमाणपत्रे विहित कालावधीमध्ये एकाच ठिकाणी मिळण्याची व्यवस्था होऊ शकेल। प्रशासनाने इंग्रजकालीन कार्यपद्धतीचा त्याग करून उमेदवारांना सोयीचे होईल अशा पद्धतीचा अवलंब करावा अशी अपेक्षा मनसेने व्यक्त केली आहे। त्यानुसार महापालिकेने एक खिडकी योजना राबवून महापालिका निवडणुकीला उभे राहणाऱ्या उमेदवारांना सहकार्य करावे। ही फार अवघड गोष्ट नाही। प्रशासनाने आमच्या मागणीचा सकारात्मक दृष्टीने विचार करून एक खिडकी योजना तात्काळ कार्यान्वित करावी। आज आम्ही महापालिकेच्या आयुक्तांची भेट घेतलेली आहे आणि त्याच्या मागचं कारण असं आहे की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की निवडणुकीची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि अनेक इच्छुक उमेदवारांना एनओसी घेण्यासाठी विविध प्रभाग समितीमध्ये फिरावं लागतंय। तो आम्ही त्यांना विनंती केलेली आहे की सर्वच प्रभाग समितीच्या एनओसी एकाच जागी मिळाव्या, एक खिडकी योजनेची सुरुवात करावी। तो आज आम्ही त्यांना मागणी केली होती की एक खिडकी योजना ही सुरुवात ठाणे महानगरपालिकेची सुरुवात व्हावी। आयुक्तांनी तात्काळ त्या गोष्टीला मान्यता दिली आणि उद्यापासून ठाण्यातल्या जेवढ्या इच्छुक उमेदवारांना लागणाऱ्या परवानग्या त्या एकाच जागी मिळतील त्याची घोषणा ते आज संध्याकाळपर्यंत करतील। अविनाशच्या ज्या बैठका चालू आहेत त्या मनाच्या विरोधात सुरू आहेत, वरिष्ठांच्या आदेश आलाय म्हणून सुरू आहेत। आमच्या ज्या बैठका चालू आहेत त्या मनापासून मागच्या 15 दिवसापासून सुरू आहेत आणि मनापासून आम्ही ज्या काही जागा वाटपाचा तिढा आहे तो आमचा सुटलाय। खरं तर आमचा तिढा नव्हताच। आमच्याकडे आमच्या पहिल्या दिवसापासून सर्व शिवसैनिक किंवा महाराष्ट्र सैनिक असतील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जे पदाधिकारी असतील त्यांचं उद्दिष्ट साफ आहे की भारतीय जनता पक्ष शिवसेनेला सत्तेपासून लांब ठेवणं आणि त्याच्यासाठी एखाद जागा कमी आली तरी चालेल, परंतु ही जी काही महाराष्ट्राला लागलेली कीड आहे ही संपवण्यासाठी आम्ही सगळे एकत्र आलो आहे आणि बऱ्यापैकी आमच्या बैठका झालेल्या आहेत आणि लवकरच याच्या बाबतीमध्ये एक शुभ संकेत तुम्हाला सगळ्यांना मिळेल।